नमस्कार मंडळी. सर्व शेतकरी पावसाची वाट बघत आहे. आतापर्यंत शेतकरी मित्रांनो पाऊस पडायला पाहिजे होता, पण एल निनोच्या प्रकोपामुळे आपल्याला पावसात खंड बघायला मिळत आहे. काही दिवसातच आपल्याला पावसाचं आगमन झालेलं बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोयाबीनची वाण निवड केली असेल तर सोयाबीनची वाण कोणती निवड केली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणारे सोयाबीन वाण निवडायची आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या विदर्भ तसेच मराठवाडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फायटोप्तेरा, येल्लो मोझॅक, चारकोल रॉड असे रोग बघायला मिळतात. या रोगांमुळे आपल्याला सोयाबीन पिकात जबरदस्त उत्पादन होत नाही, उत्पादनात घट होते. म्हणून शेतकरी मित्रांनो, चांगले रोगप्रतिकारक शक्ती असणारे वाण आपल्याला निवडायचे आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही वाण नसेल निवडले तर हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण कोणते वाण निवडावे हे समजून येईल. आपल्याला चांगले रोगप्रतिकारक शक्ती असलेले वाण निवडायचे आहे. शेतकरी मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जात होती. तर शेतकरी मित्रांनो, तिकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर रोग यायला लागले मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेश हे आपल्या विदर्भाला लागूनच आहे. तर हळूहळू विदर्भ, मराठवाड्यात ते रोग पसरले. चारकोल रॉड, येल्लो मोझॅक हे रोग मध्य प्रदेशमधून आलेले आहे. तर आपल्याला रोगाला सहनशील असे वाण निवडायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला RVSM 1132, RVSM 1210 आणि शेतकरी मित्रांनो विगरचे 7007 हे शेतकरी मित्रांनो नवीन आलेले वाण आहे. याची तुम्ही लागवड करू शकता. याची लागवड सोयाबीनमध्ये जबरदस्त उत्पादन देणारे हे वाण ठरलेले आहे. तर विगरचे 7007 हे पण आपण वाण निवडू शकतो. आणि विगरचे मालविका, तसेच शेतकरी मित्रांनो MAVS 725. जर शेतकरी मित्रांनो आपली शेती हलकी असेल तर MAVS 725 तिथे पण आपल्याला जबरदस्त उत्पादन काढून देऊ शकते. तर मित्रांनो, RVSM 1132, RVSM 1210 हे शेतकरी मित्रांनो तिकडच्याच व्हेरायटी आहे मध्य प्रदेशमधल्या. आता आपल्याकडे येणे चालू झालेले आहे. हे रोगात सहनशील व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो. आणि RVSM 1210 आपल्याला 4 दाण्यांच्या शेंगा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. RVSM 1132 आपल्याला हे एक दुर्गुण बघायला मिळते. पूर्ण सोयाबीन दाणे रेडी झालेले राहतात, पण त्याची कापणीच्या वेळेस पण हिरवी राहते. तर आपल्याला एक दिवस त्याला सुकू द्या लागते. तर RVSM 1132, RVSM 1210 तसेच विगरचे मालविका किंवा 7007 पण चांगली व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो. या 4-5 व्हेरायटीची तुम्ही लागवड करू शकता आणि सोयाबीनमध्ये जबरदस्त उत्पादन काढू शकता. तर मित्रांनो, आपल्याला रोगात सहनशील व्हेरायटी निवडायची आहे. हे आपल्याला लक्षात घेऊनच व्हेरायटी निवडायची आहे. तर काही शेतकरी मित्र आपल्याला मोठ्या प्रमाणात जबरदस्त उत्पादन देणारे सोयाबीन वाण सांगतात, पण ते रोगात सहनशील नसेल तर ते वाण कोणत्याच कामाचे नाही शेतकरी मित्रांनो. कारण शेंगा भरण्याच्या टायमाला आपल्याला रोगाचा सामना करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला येल्लो मोझॅक, चारकोल रॉड असे रोग बघायला मिळतात. तर याच्यासाठी आपल्याला रोगात सहनशील वाण निवडायचे आहे. त्यामध्ये RVSM 1132, RVSM 1210, विगरचे 7007 तसेच विगरचे मालविका आणि त्यासोबतच MAVS 725. जर हलकी जमीन असेल तर हे वाण नक्की लावा. आणि त्यासोबतच बूस्टरचे हुतुतू खोकं हे पण शेतकरी मित्रांनो रोगात सहनशील वाण आहे. चांगला रिझल्ट देतो, जबरदस्त उत्पादन काढून देणारे वाण आहे. तर या वाणांची तुम्ही विचार करू शकता. अजून पण वेळ गेली नाही शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही रोगात सहनशील वाण निवडले नसेल तर हे वाण तुम्ही नक्की निवडू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण योग्य माहिती मिळेल. आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझा उद्देश शेतकरी मित्रांनो तुम्हाला योग्य माहिती देणे आणि तुम्हाला चांगले उत्पादन काढून देणे हेच आहे.